हॅलो, वेलकम टू नीताज झोन. आज 11 ऑगस्ट. आपली ट्रिप चालली आहे वेगवेगळ्या ठिकाणी. एक निसर्ग सहल म्हणून तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी धबधबा, रेवणसिद्ध मंदिर रेणावी, शुकाचार मंदिर तसेच पारे येथील दरगोबा, ही सर्व ठिकाणे आपण एका दिवसामध्ये कवर करणार आहोत. हा सोलापूर महामार्ग पावसाळ्यामध्ये आपण जात असताना दुतर्फा खूप छान हिरवीगार अशी झाडे, खूपच सुंदर. हे सर्व आमचे मेंबर्स आहेत. निसर्ग संवाद बस क्रमांक 3 जया जोशी मॅडम, प्रिया शहा मॅडम, मंजिरी कुलकर्णी मॅडम आणि लेले मॅडम हे बालगीते निसर्गाच्या संलग्न येत आहेत, ते म्हणत आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणतोय. निसर्ग संवादाच्या अनेक उपक्रमांबद्दल त्या माहिती देत आहेत. कॅरी बॅगांऐवजी अशा पिशव्या वापरायच्या हे सांगतायत. त्याच्यानंतर निसर्ग संवादाची ती निसर्ग पर्यावरणपूरक अशी प्रतिज्ञा आम्ही म्हणून घेतली सगळ्यांच्याकडून. आणि वॉर्मअप होणार आहे. तर पहिल्यांदा क्लॅपिंग सुरू करायचंय. चला 1 2 3. एकमेकांचं कौतुक करा, आमचं करा, आम्ही तुमचं करतो. चला छान 1 2 3. आता याच्यानंतर आपण ज्यांच्या घरधणीं बरोबर आहे त्यांनी त्यांना जास्त लावा. असल्या तर तुम्ही हसरे राहणार. ओके, बस आपण नवे पंख पसरा, नवे पंख पसरा, डॉक्टर चौधरी सरांनी निसर्गाचं एक सुंदर गाणं आणि त्या गाण्यावरती सर्वजण डोलतायत. पहा, हातवारे करतायत, खूप सुंदर एन्जॉय करतायत. डॉक्टरांबरोबरच अनेक जणांनी निसर्गाची गाणी गायली आणि गायला लावली. वाहूया शब्द फुले, सृष्टीचा हाच खरा पालन करता रे, खरोखरीचा सुखता. एकूण 3 बस होते. बस क्रमांक 3मध्ये तर आम्ही खूप धम्माल केली. आता बस क्रमांक 1 आणि 2 इथेही त्यांचे गाण्याचे कार्यक्रम झालेले आहेत. निसर्गाच्या संबंधित गाणी गाताना ते दिसत आहेत. पहा, खूपच सुंदर. एव्हरीवन इज एन्जॉयिंग.
असे सर्वजण मस्त एन्जॉय करत आणि खिडकीतून बाहेरचा हा निसर्गाचा सुंदर नजारा अनुभवत आम्ही आनंदात चाललो आहे. आता थोडं वेगळा विषय. आपण अशा सहली का करायच्या, निसर्गाच्या सानिध्यात का जायचं? तर डोपामाइन आपलं एक न्यूरोट्रान्समीटर म्हणून हे काम करतं. हे एक रसायनच आहे जे मेंदूतील चेतापेशींना सिग्नल पाठवतं. मेंदूच्या फील गुडसाठी डोपामाइन जबाबदार असतं. डोपामाइनमुळे आपला मूड चांगला राहतो. सोशल ॲक्टिव्हिटीमुळे सुद्धा डोपामाइन आपलं वाढतं. जेव्हा माणूस आयसोलेटेड राहील ना, तेव्हा डोपामाइन लेवल कमी होते. आणि म्हणूनच मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, आपल्या फॅमिलीसोबत आपण कनेक्टेड राहिलं पाहिजे आणि निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे, की जेणेकरून डोपामाइनसारख्या आवश्यक अशा न्यूरोट्रान्समीटरसाठी, ह्या रसायनासाठी आपल्याला लाखो करोडो रुपये खर्च करावे नाही लागणार. बस क्रमांक 3मध्ये गाडगीळ सर यांनी आता सूत्र हातात घेतलेली आहेत. यापुढची शिस्त, सूचना हे सगळे ते सांगतायत. आता आम्ही निघालो आहे सिद्धेवाडी धबधब्याला. प्रत्येकजण मनात आनंद घेऊन आता धबधब्यात भिजायचं हा विचार घेऊन निघतो आहे. पण पाऊस थोडा कमी असल्यामुळं धबधबा पूर्ण वाहत नाही आहे, पण बघण्याचं सुख हे वेगळंच. तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी धबधबा ॲक्च्युली हा एक बंधारा आहे आणि त्याच्या पुढंच हा छोटासा धबधबा. आत्ता छोटा दिसतोय, पण ऐन पावसाळ्यामध्ये एकदम भरभरून असा धबधबा हा वाहतो. जोशी सरांची बाईट ऐकूया आपण. निसर्गात भिजायला जातो. यावरची थोडा महापूर असल्यामुळे कोकणात जायच्या ऐवजी आपण थोडा हटके रस्ता घेतलाय. आता सिद्धेवाडी धबधब्याच्या पायथ्याशी आहे आणि अनेक जण सिद्धेवाडी धबधब्याला आता आंघोळ करायला गेले. तासभर इथं आपण धबधब्यापाशी मजा केल्यानंतर, निसर्गाचा पाण्याचा अनुभव घेतल्यानंतर आपण पुढं मस्त मिसळपावचा नाश्ता करून शुकाचार्याला जाणार आहे. सगळ्यांनी एन्जॉय करा. ज्यांना जमतंय ते पुढेपर्यंत जाऊन आंघोळ करतायत धबधब्यामध्ये. आणि इथं कपडे बदलायसाठी ऑलरेडी पायलट स्टडीला जेव्हा गेले होती आमचे कार्यकर्ते, तेव्हा त्यांनी सोय केलेली होती. किती सुंदर असा निसर्ग आहे पहा. ह्या धबधब्यावरती ना तिकडे बंधारा आहे, तिकडे सुद्धा काही लोक जाऊन आली. मी कट्ट्यावरती बसून हे निसर्गाचं चित्र पाहत होते. खूप लोकांनी खूप छान एन्जॉय केलं, तिथले फोटो काढले. ह्या धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही आता पहिला ठिकाण गाठतोय ते नाश्त्याचं. इथं तुम्ही पाहू शकता नाश्त्याचं सेंटर येण्याआधी हे निसर्गाचं जो आनंद आहे ना, तो मनात साठवून, डोळ्यामध्ये साठवून घ्यायसारखा हा आनंद. आता नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण जो विषय चालू केला होता, डोपामाइन. डोपामाइन हे एक रसायन आहे मेंदूतलं. आपल्या शारीरिक मुवमेंट्सवरती, इमोशन्सवरती कंट्रोल ठेवणारं, आपल्या झोपेवरती, स्मरणशक्तीवरती, शिकण्याच्या ॲबिलिटीवरती खूप काम करतं डोपामाइन. आणि हे डोपामाइन ज्यांच्यामध्ये त्याची कमतरता असते किंवा लो लेवल असते ना, तर त्याचे अनेक सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. माणसं मूडी होतात, ॲनॅक्झिटी वाढते, डिप्रेशन वाढतं, भीती, चिडचिड, एनर्जी लेवल कमी होते, कोणत्याही कामामध्ये स्वारस्य वाटत नाही, निद्रानाश, लक्ष केंद्रित न होणे, ही सर्व म्हणजे त्याचे इफेक्ट्स आहेत. आणि फिजिकल इफेक्ट्स काय आहेत तर मसलमध्ये क्रॅम्प येणे, बॉडी स्टिफ होणे, डायजेशनचे प्रॉब्लेम येणे, निमोनिया होणे, बॅक पेन चालू होणे आणि सर्वात महत्त्वाचं सांगू, पार्किन्सन. अलीकडं लाखात एक असं म्हणतात, पण ते प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. नंतर आपण पुन्हा विषय चालूच ठेवूयात. आता नाश्त्याचं ठिकाण आपलं आलेलं आहे. नाश्त्यासाठी मस्त अशी मिसळपावची योजना केलेली आहे. बसायलाही सुंदर अशी मोठी भव्य जागा आहे. किती डिसिप्लिन आहे पहा, अजिबात गोंधळ नाही. सर्वजण, जोशी सर स्वतः ना अगदी समोर राहून
सगळ्यांना सूचना देत असतात. इकडं पलीकडं सुद्धा सोय केलेली आहे त्यांनी नाश्त्याची. तर सर्वजण गरमागरम मिसळीचा आनंद घेत आहेत पहा. मिसळीनंतर चहासुद्धा ठेवलेला आहे. तर कुपन्स आधीच वाटण्यात आले होते बसमध्ये आणि मिसळसुद्धा खूप सुंदर झालेली होती. प्रत्येकजण मिसळीचा आनंद घेताना दिसतंय. खूपच शिस्तबद्ध काम आहे. आता सर्वांचा नाश्ता झालेला आहे आणि बाकीच्यांनी सुद्धा स्वतःबरोबर आणलेलं काही काही खाल्लेलं आहे. आता आपण ना कोळामार्गे बानूरगड या गावावरून आपल्याला जावं लागणार आहे. निसर्गाचे सुंदर दृश्य अनुभवत आपण हिवतड शुकाचार्य मंदिर इकडं चाललो आहोत. घनदाट झाडाने वेढलेलं असं हे मंदिर आहे. पण या मंदिराला जायच्या आधी तुम्ही अनुभवू शकताय की निसर्ग किती सुंदर आहे बघा. ढग बघा, हिरवीगार झाडे पहा, किती सुंदर. मी सीटवर न बसता दाराच्या इथं जाऊन ही शूटिंग करत होते. खूप आनंद देतो हा आनंद. मी जे म्हणाले ना आनंद, हा आनंद प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या गोष्टीतून आनंद मिळत असतो. मला निसर्गातून आनंद मिळतो. आणि जेव्हा व्यक्ती आपल्या आवडीच्या गोष्टी करतो, कुणाला पिक्चर बघायला आवडतं, कुणाला गाणी ऐकायला आवडतात, कुणाला गाणी म्हणायला आवडतात, कुणाला छान कुंचल्यातून रंग वापरून छान निसर्ग चित्र काढायला आवडतात. तर आवडणाऱ्या गोष्टी जेवढ्या आपण जास्त करू तेवढ्या आपल्या मेंदूमध्ये डोपामाइनचं प्रमाण हे जास्त होत जातं आणि हे सुंदर असं हे जे लाईफ आहे ना ते आपण सुंदरपणे जगू शकतो. बघा, मला फुलं आवडतात, तर फुलांचीही शेती आपण बघायला मिळाली या रस्त्यांवरती. आता ज्यांना पायऱ्या उतरायच्या होत नाहीत, कारण जवळजवळ 250 पायऱ्या उतरून शुकाचार्य मंदिराला खाली जायचं होतं, तर ऑलरेडी मी बघून आले होते मागच्या पंधरवड्यातच. म्हणून आम्ही दुसरी टीम जी आहे ती बसनं आता म्हणजे ती लोकं शुकाचार्य मंदिरला पायऱ्या उतरून जिथं येणार आहेत ना तिथं आम्ही बसनं पुढं आलेलो आहोत. शुकाचार्य मंदिर घनदाट जंगलांनी वेढलेलं आहे. 250 पायऱ्या आहेत. उतरल्यानंतर गोमुख आहे तिथे आणि दुष्काळातही 12 महिने वाहणारा झरा. उगमस्थान कुठं आहे माहिती नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा 15-20 पायऱ्या उतरले की मंदिराचा मुख्य गाभारा. ह्या मंदिराची बांधणी 14व्या शतकात झाली आहे असं म्हणतात आणि 2005 साली त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी तिथं गर्दी असते. शुकाचार्याच्या इथं खूप माकडंसुद्धा बघायला मिळाली. आख्यायिका अशी आहे की व्यासमुनींचे चिरंजीव तिथं तप करण्यासाठी बसले होते आणि इंद्रदेवाने त्यांचा तप भंग करण्यासाठी रंभेला पाठवलं आणि तिथंच ते अंतर्धान पावले. तपोभूमी समाधीस्थान म्हणून ते ओळखलं जातं. तिथे 2 गुहा आहेत जिथं शुक्राचार्य तपस्येसाठी बसले होते आणि दुसऱ्या गुहेमध्ये शिवलिंग आहे. ज्यांनी ऑलरेडी मंदिर बघितले होते ते दुसऱ्या जागी आम्ही इथं तलावाच्या इथं आलेलो आहे. धबधबा बघायला आलेलो आहोत आणि मस्त असं वारं होतं. आम्ही खाली बसलो आहे सगळे. गाण्यांची महफिल चालू झाली आहे. सागर आहे की दरीला तर त्यातून एक सृजन निर्माण होतं. आता सुद्धा काय आहे, वरून पाऊस पडतो, हा डोंगर माती आहे, मातीत पाऊस पडला की त्यामुळे हा सगळा आज पाऊसच नाही आहे ते सोडून द्या तुम्ही. आज लक नाही आपलं. नाहीतर आम्ही गेल्या आठवड्यात आलो होतो त्यावेळी इथं भरपूर पाऊस पडत होता. इतकं वातावरण रोमांचक होतं, सगळं वेळ खाली होतं. पण आता एक मिनिट तर ह्या गाण्यामध्ये काय आहे माहिती आहे, निले गगन के तलेमध्ये दवबिंदू आहेत. दवबिंदू हे दवबिंदू जर का पानावर पडले तर पानाची शोभा दवबिंदूमुळे वाढते आणि पानाच्या आधारामुळे दवबिंदूला शोभा येते. असा तो शब्द आहे. म्हणा की एक ओळ म्हणा की फूलों में फूलों से बिखरे दोनों की प्यास बढ़े, दोनों की प्यास बढ़े. वनस्पतीची वाढ व्हायला लागली, ती वनस्पतीची वाढ व्हायला लागली की लगेच प्राण्यांना कळतं की आता हे चांगलं आहे. त्यांचं सृजन सुरू होतं. हिवाळ्यामध्ये प्राणी, मोठे प्राणी कीटक ते मोठे होतात. आता तुम्ही जर का इथं याच्यामध्ये आलात
थोडंसं ऑक्टोबर महिन्यात आला तर ऑक्टोबर महिन्यामध्ये नर फुलपाखरं असतात ती या सगळ्या दगडांवरती बसलेली असतात आणि ते खनिज घेत असतात असं चमकतं की नाही खडे चमकतात बघा दगडात ते घेत असतात ते साठवतात आणि ते साठवलेले त्याच्या जोडीदाराला देतात ते जेवढे जो जास्त देईल हुंडा थोडक्यात म्हणूया या प्राण्यांमध्ये कसं असते पुरुषांनी हुंडा द्यायला लागतोय अशी परिस्थिती ते घेतात तर ते त्यांचं पुढं सृजन सुरू होतं मग काय होतं मग हिवाळ्यात गेलं उन्हाळा येतो उन्हाळ्यामध्ये मायक्रोब जे असतात सूक्ष्मजीव असतात आपलं दही पटकन लागतो वगैरे वगैरे असं हे चक्र आहे असं प्रत्येकाचं चक्र आहे त्याला गतिमान संतुलन म्हणतात आता आपण 7,000 किलोमीटर ताशी स्पीडनं चाललोय पश्चिमेच्या दिशेला किंवा पूर्वेच्या दिशेला चाललोय त्यामुळे सूर्य पश्चिमेच्या दिशेला असा सगळा तो हे असतो सगळं ते चाक असतं असं निसर्गाचं पहिलं काय तर चक्रीय चक्र तेच राहायला पाहिजे जर खलील जिब्रानची गोष्ट आहे एक पान असतं आणि ते सळसळत खाली पडतं सळसळत खाली पडल्यावर तो ओम म्हणतो की किती तुम्ही आवाज करता तर ते पान म्हणतं की अरे आम्ही इथं कधीतरी वर गेलो आणि हे सळसळत तुझ्या पायाशी जेव्हा आम्ही कुजून पडू त्यावेळेला तुला नवीन कोंब येणार आहे असं ते हे निसर्गाचं हे एकमेकावर अवलंबून आहे एखादं जास्वंदीचं फुल असेल तर त्यावेळी कुठल्या पक्षाने यायचं लांब चोचीच्या ते ठरलेलं आहे एखाद्या फुलावर कुठल्या फुलपाखराने यायचं कुठल्या किड्याने यायचं कुठल्या कमळावर कुठल्या भुंग्यानं यायचं हे लेले मॅडमने म्हटलेले नीले गगन के तले या गाण्याचा आणि निसर्गाचा कसा संबंध आहे ते फक्त प्रेमगीत नाही आहे तर निसर्गाशी सुद्धा त्याचं कशी सांगड आहे हे त्यांनी छान पटवून दिले जी दुसरी टीम आहे ती आता धबधबा बघण्यासाठी पुढे चालत चाललेली आहे मोठमोठ्या दगडातून वाट काढून टीम हा फॉल्स बघण्यासाठी वॉटरफॉल बघण्यासाठी पोचलेले आहेत आणि पाऊस कमी असल्यामुळं थोडं धबधब्याला पाणीसुद्धा कमी आहे पण छान सर्वांनी त्याचा आनंद घेतला शुकाचारी वॉटरफॉल्स बघितल्यानंतर आता आम्ही रेवणसिद्ध मंदिराला निघालो आहोत मंदिराला पोचायला अजूनही बराच वेळ आहे दुतर्फा पहिला तर हिरवीगार झाडे हिरवीगार राणे फुलांची राणे टमाट्याची राणे सर्व बघत आम्ही चाललेलो आहोत निसर्गाचे एक गाणं आठवतंय मला किलबिल पक्षी बोलती झुळ 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 झरे वाहती पानो पाने फुले बहरती फूल पाखरे वर भिर भिरती फूल पाखरे वर भिर भिरती स्वप्ने आले काही एक गाव पाहिला बाई निसर्गाचा आनंद घेत आता आपण रेवणसिद्ध मंदिर रेणावी इथे चाललो आहोत रेवणसिद्ध हे नाथपंथीय योगी 16व्या शतकामध्ये बांधलेलं हे मंदिर रेवणसिद्ध हे लिंगायत समाजामध्ये जास्त पॉप्युलर प्रसिद्ध आहेत कारण लिंगायत समाजामधील मुख्य साधू श्री सिद्धेश्वर महाराज या महाराजांना सोलापूरमध्ये रेवणसिद्ध भेटलेले होते आणि ती गुरुभेट झाल्यानंतर सिद्धेश्वर महाराजांनी त्यांना दीक्षा दिली होती असे म्हणतात हे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील अनेक भाविक इथे येतात दर्शनासाठी फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्रीला आणि तसेच प्रत्येक श्रावण सोमवारी इथे खूप गर्दी असते भाविकांची आपण रेवणसिद्ध मंदिराला पोचलेलो आहोत मंदिराच्या समोर हा छान पितळी नंदी आहे पहा आणि हा कौल दगड म्हणतात त्याला ज्याच्या मनात कौल लावायचा असतो ना तर तो दगड हलका येतो का जड ह्याच्यासाठी कौल लावतात केवढा मोठा हा भव्य असा एंट्रन्स आहे पहा आम्ही सर्व
निसर्ग संवादचे मेंबर्स याच मंदिरामध्ये आता जेवणसुद्धा करणार आहोत. जेवण करण्याआधी आम्ही पाय धुवून रेवणसिद्धाचं दर्शन घ्यायला निघालो आहोत. गाभारा तुम्ही पाहू शकताय. इथं आतले फोटो काढण्यास मनाई आहे, त्यामुळं मी काढत नाही आहे. आता आम्ही खरं तर रविवारी गेलो होतो, तरी आम्ही घरचे डबे घेऊन गेलो होतो. हे सर्व आमचे हे पार्टिसिपंट तुम्ही पाहू शकताय. पण मंदिर देवस्थान ट्रस्टने ना त्या दिवशी शिऱ्याचा प्रसाद केलेला होता, जवळजवळ 137 जणांसाठी. आणि प्रसाद इतका सुंदर झालेला ना, खूपच सुंदर, अगदी गरमागरम शिरा होता. अशी छान अंगत पंगत देवळातच आम्ही नेलेल्या जेवणाची एकमेकांना वाढवून, एकमेकांना आग्रह करून जेवण झालं. विटा येथील गारडी येथे अभय भंडारी यांनी जे कृत्रिम जंगल तयार केलेलं आहे, पाण्याची सोय नसताना टँकरनं पाणी आणून वेगवेगळी झाडं लावलेली आहेत, असं हे कृत्रिम जंगल पाहायला आपण निघालो आहोत. मनात आणल्यास काय करता येऊ शकते याची प्रचिती देणारं हे कृत्रिम जंगल. गोष्ट आहे की तिथं मारण होतं आणि ते जंगल करायचं कोणाला तरी स्वप्न चालू होतं आणि ते थोडं थोडं पूर्ण होत चाललं होतं, अशी अवस्था होती. अभय भंडारी एक विचारवंत म्हणून आपल्याला माहिती आहेत, व्याख्याते म्हणून माहिती आहेत. संस्कार भारतीचे किंवा अन्य अनेक संस्थांमध्ये एक विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचे सुरुवातीला राजीव दीक्षितांच्या संकल्पनेतून आम्ही कडुनिंबाची रोपं लावायचो आणि 1 रुपयाला 1 रोप या पद्धतीनं द्यायचो नाममात्र दरामध्ये. जवळपासच्या सगळ्या गावांमध्ये आम्ही जेव्हा रोपं दिली तेव्हा त्याची विचारलं किती लावली. कडुनिंब लावण्यामागचं कारण असं की कडुनिंब हा एक आयुर्वेदिक घटक आहे. तुम्हाला माहित असेल की अमेरिकेनं हळदीवर आणि कडुनिंबावर पेटंट रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला. त्याचं एक सायंटिफिक नेम आहे ॲज अ डिरेक्टा इंडिका. त्यातला ॲज अ डिरेक्टिन हा जो घटक आहे तो सुद्धा मॉस्किटो रिपेलंट आहे. पण आम्ही सुरुवातीला कडुनिंब लावला आणि कडुनिंब लावल्यानंतर सगळ्या भारतीय व्हरायटीज ज्या होत्या त्याची रोपं आम्ही द्यायला लागली. सुरुवातीला याची 1.5 एकराची तर 2000 फुटांनी आम्ही रोप लावली, साधारण 450. आणि ती लावल्यानंतर त्या वर्षीचा सर्वाधिक मोठा दुष्काळ पडला या 20 वर्षातला. आणि सलाईनच्या बाटल्या आम्ही उभ्या केल्या आणि त्या उभ्या करून त्याच्यामध्ये साधारण प्रत्येक झाडाला अर्धा लिटर 2 ते 3 दिवसात आम्ही पाणी द्यायचो. असं करत करत अवघड पद्धतीने जगवली आणि हा जो स्टार्ट आहे साधारण त्या शेतीपासून इथपर्यंतचा तो अभय भंडारी सरांच्या मुलानं आम्हाला ते जंगल, कृत्रिम जंगल पाहण्यासाठी आत नेलं. भरपूर गवत असं इथं उगवलेलं होतं. आधी भीती वाटत होती की सापबीप असेल की काय. मी जरा भित्री आहे, त्यामुळे सगळ्यात शेवटी राहिले. सगळी पुढं गेली आणि गवत आपोआप फ्लॅट झालं. आणि मग भंडारी सर माहिती देत होते, ती आम्ही ऐकत ऐकत पुढं गेलो. हे जे गवत आहे, जवळजवळ 4 फूट गवत उगवलेलं आहे, त्याचं मल्चिंग करतात असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच काय, गवत तिथंच कापून टाकलं जातं की जमिनीचं इव्होपरेशन कमी होईल आणि झाडांना कमी पाणी लागून झाडं वाळणार नाहीत. अशा या पद्धतीला मल्चिंग असं म्हणतात. सागवानचं झाड आहे पहा. सगळेच कार्यकर्ते आता भंडारी सरांची माहिती ऐकत आहेत. भंडारी सरांचा हा मुलगा पूर्ण माहिती देतोय. जंगल कसं तयार झालं, कशी जमीन होती, पाण्याची कोणतीही सोय नव्हती, तरीसुद्धा टँकरनं पाणी आणून ही रोपं वाढवलेली आहेत. अनेक प्रकारची रोपं इथं आहेत आणि छान असं जंगल उभं केलेलं आहे. माहिती ऐकून आम्ही खरंच थक्क झालो की आपल्या बागेतल्या झाडांना आपल्याला उन्हाळ्यात पाणी द्यायला ना खूप त्रास होतो. जंगल बघून झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर छान असा निसर्ग, खूपच सुंदर. बऱ्याच जणांनी फोटोग्राफी केली. फोटोग्राफीचा मोह कोणालाच आवरत नाही. ग्रुप फोटो, फॅमिली फोटो, मैत्रिणींसोबत फोटो, सेल्फी. त्या जंगलात भोवती म्हणजे जंगलात समोरचा जो नैसर्गिक भाग आहे ना, तो खूपच सुंदर असा होता. अनेक लोकांनी म्हणजे एक्स्पेशली स्त्री वर्गांनी रील केले, फोटो काढले, शूटिंग केलं. खूप सुंदर असं हिरवळ आहे पहा. आपल्या सभोवतालची
देवाची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे हा निसर्ग. निसर्ग सर्वत्र सौंदर्य देतो, परिसर आकर्षक बनवतो. निसर्ग हा आपल्यासाठी खरं तर आशीर्वादच आहे. आता कृत्रिम जंगलाचं दर्शन घेतल्यानंतर, फोटोग्राफी रील झाल्यानंतर आता आम्ही निघालोय दरगोबा देवस्थान विटा पारे येथे. दुतर्फा निसर्गाचा पुन्हा आनंद घेत आमची बस निघाली आहे दरगोबाकडे. आम्ही आता दरगोबा येथे पोचलेलो आहोत. सर्वात प्रथम आता इथे फोटो सेशन होणार. तिन्ही बसचं, बस क्रमांक 1, 2 आणि 3 यांचं फोटो सेशन. छान सुंदर असा उजव्या बाजूला मोठा नंदी आहे पहा, आणि भव्य दिव्य अशी ही कमान आहे मंदिराची. इथं फीडबॅक सेशन चालू आहे. आपोआप भिजलो गेलो आणि कधी त्यात पाण्यात उतार झालो हे कळालंच नाही. आणि खूपच छान वाटलं. म्हणजे जरी ऊन होतं तरी एकदा तिथे वरती पोहोचल्यानंतर वाटलं की अरे बाबा. फीडबॅक सेशन चालू असतानाच जोशी सरांची मी परवानगी घेतली, कारण सायंकाळ होत आलेली होती. मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय मंदिरासमोरच डोंगराच्या कुशीत स्वच्छ असा पाण्याचा तलाव आहे. दरगोबाच्या आधी त्याची बहीण चिलाबाई हिचं दर्शन आधी घ्यावं लागतं आणि मगच दरगोबा मंदिराला जावं लागतं. हे सुंदर असं हे तलाव पहा. अंधार होत आला आहे, त्यामुळे फक्त मी पटकन शूट करायचं म्हणून आत आली आहे. ह्या तलावामध्ये बोटिंगसुद्धा आहे. आम्ही छान तलावाकाठी बसलो आहे. मंद छान गार असा वारा येतोय पहा, खूपच सुंदर. आता नक्की जोशी सर पुन्हा एकदा आम्हाला ह्या पारे इथं नेणार आहेत, कारण इथं आम्ही डबे घेऊन जायचं ठरवलं आहे. नौका विहार, बोटिंगसुद्धा इथे आहे. स्वच्छ पाण्याच्या या पाझर तलावामध्ये बोटिंगचा आनंद नक्की घ्यायला हवा. डोंगराच्या कुशीत वसलेलं असं हे ठिकाण. बरोबर समोरच्या डोंगरावरती 350 पायऱ्या चढून गेल्यानंतर दरगोबाचं मंदिर आहे. आणि गर्द म्हणजे मस्त अशा नैसर्गिक ठिकाणी हे मंदिर आहे. गर्द छायेतून आपल्याला जावं लागतं. आणि वरच मिताबाई म्हणजेच दरगोबाची पत्नी हिचंसुद्धा मंदिर आहे. दरगोबाची पत्नी रुसून क्रोधित होऊन डोंगराच्या पायथ्याशी आल्या आणि तिथंच त्यांचं मंदिर बांधलं गेलं. पुढच्या व्हिडिओत नक्कीच मी दरगोबा मंदिराबद्दल जास्त माहिती देईन. आता आपला संध्याकाळची वेळ झालेली आहे, प्रवास संपण्याची वेळ झालेली आहे. सगळ्यांचा ग्रुप फोटो इथं काढण्यात आलेला आहे. समोर तुम्ही मंदिर पाहू शकताय. ह्या डोंगरावरती आपल्याला चढून जावं लागणार आहे, पण ते पुढच्या वेळेला नक्की जाऊ असं आश्वासन जोशी सरांनी आम्हाला दिलेलं आहे. अशी ही निसर्गवारी 2024 काढण्यामध्ये जोशी सर आणि त्यांची टीम, निसर्ग संवाद यांच्या नियोजनामुळेच सर्वच प्रवास सुखकर, आनंदात आणि मुख्य म्हणजे वेळेत झाला. सर्व नियोजनकर्त्यांचे, कार्यकर्त्यांचे, निसर्ग वारकऱ्यांचे मनापासून धन्यवाद. परत आता अंधार झाला आहे, रात्र झाली आहे, तरीसुद्धा बसमध्ये गाण्यांच्या भेंड्या लागल्या आहेत पहा. Thank you. Please subscribe my channel.